दादा आता गाडी तुझी असती. आम्ही चाललेलो आहे कुठं तरी, माहित नाही, गेल्यावरच कळण. आता सिमेंटचा बनणार आहे आपला रस्ता. यायला कधी करते काय माहिती. हे मध्येच असे दगडा टाकून ठेवले. रात्रीचा एखादा डायरेक्ट घुसायचा भाई त्याच्यात. हे इथं पण 2 गन्स टाकले. त्याच्यात काय होतं, साईडला आहे ना दगड आलेलं राहत आहे. जोरात जर गाडी असेल ना भाई डायरेक्ट सटकून जाईल गाडी. त्याच्यामुळे एकदम नीट चालावं लागते गाडी. सिमेंटचा रस्ता झाल्यावर मस्त होईल. चांगल्या गोष्टीसाठी थोडा त्रास करावाच लागतो, त्रास घ्यावा लागतो. ट्रॅक्टरने ऊसाच्या गाड्या वावरातून काढून राहिली. हो काका मला जाऊ दे. एक तर बिबटे सुटलेले भाई आमच्याकडं ऊसांमध्ये, एवढे बिबटे. हो किधर से जाने का, अरे किधर से जाऊ मैं, ओ इधर से जाने का है अपने को. बंगल्यात घुसायचं, बंगल्यात एवढी धूळ राहते ना. तर काळे कपडे घातले. मम्मी म्हणायची कुठं लोळून आलाय काय माहिती. अ भाई बोखंडी पडशी नाही आमच्या. आमदार साहेबांना एकच म्हणणं आहे, पटकन लवकरात लवकर आमचा रस्ता करून द्या. अरे भाऊ कापशी ना आमचा गळा. हे पतंग उडवतोय पोरं मस्त पैकी. काय दिवस होते भाई आपल्या लहानपणी. पतंग उडवायचं कमी, पण धरायलाच एवढं जायचो ना, मग दुसऱ्या दिवशी उडवायचं. आता किती पतंग घेऊ शकतो, पण इच्छा नाही आता आपल्याला पतंग उडवायची थोडा वेळ. दादा आता गाडी तुझी असती. आपल्याला ABS सिस्टीमची गरज नाही भाई. आपले 2 हात लय झाले आणि 1 पाय. भाऊचा रामनाम सत्य होता आजच.